आपल्याकडे नवरात्रीला हे कन्यापूजन केलं जातं. मग ज्याला जसं शक्य होईल, एक कन्या असेल, 2 असतील, 5 असतील, 7 असतील किंवा 9 असतील, जेवढ्या कन्या भेटतील तेवढ्या कन्यांचं पूजन केलं जातं. तर या दिवशी दुर्गा मातेच्या स्वरूपांचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ह्या कन्यांचं विशेष पूजन करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. आणि ते महाअष्टमी किंवा महानवमीला देवी स्वरूप लहान मुलींना घरी बोलावून त्यांची विधिवत पूजा केली जाते. आणि ही पूजा केल्यास नवरात्रीच्या 9 दिवसांचे पुण्य आपल्याला मिळते असं मानलं जातं. त्यामुळे ह्या नवरात्रीच्या 9 दिवसाच्या काळात शक्यतो महाअष्टमी किंवा महानवमीला हे कन्यापूजन केलं जातं. पण तुम्हाला जर शक्य होत नसेल तर नवरात्रीच्या 9 दिवसात केव्हाही तुम्ही एक कन्या मिळाली तरी ती घरी बोलावून तिची पूजा करू शकता. आणि जर तुम्हाला तुमच्या घराच्या जवळ आसपास कन्या नसतील तर तुम्ही मंदिराच्या तिथं जाऊन तुम्हाला जर लहान मुली भेटल्या तर ह्या ज्या भेटवस्तू आहेत त्या तुम्ही तिथं त्यांना देऊ शकता. पण शक्यतो एका तरी कन्येचं पूजन घरी करावं. तर ज्या कन्या आहेत त्या घरी बोलवल्यानंतर आपल्याला सुरुवातीला त्यांचे पाय धुवायचे आहेत, पाण्याने पाय धुवायचे आणि त्यांचे पाय आपल्या पदराने पुसून घ्यायचे आहेत. आणि त्यांना पायावरती सुद्धा आपल्याला हळदी कुंकाचं स्वस्तिक काढू शकता किंवा हळदी कुंकू लावलं तरी चालतं. मग त्यांना अशी लाल चुनरी असेल तर ती एखादी डोक्यावरती ठेवायची आहे. तर साक्षात देवीच आपल्या समोर बसली आहे असं मानून आपल्याला ह्या दिवसात एका तरी कन्याचं पूजन करायचं असतं. म्हणजे हे आपण 9 दिवसाचं उपवास करतो, व्रत करतो तर त्याचं पुण्य फळ सगळं भेटतं आपल्याला. तर नंतर कन्येला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. आणि 2 निरंजन आपल्याला इथं घ्यायचे आहेत. तर 2 निरंजन आपल्याला त्यांचं औक्षण करायचं आहे किंवा ओवाळायचं आहे. आणि त्यांना भेटवस्तू देण्यासाठी आता त्यांच्या उपयोगाच्या वस्तू देऊ शकता. तुमच्या इच्छेनं किंवा तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्याकडे जे असेल ते द्या. काहीच नाही तुम्हाला शक्य झालं एक फळ जरी दिलं तरी पुरेसं होतं. फक्त तुम्ही ते केवढ्या भक्तीने करता हे फार महत्त्वाचं असतं. मग या दिवशी तुम्ही जेवणामध्ये खीरपुरीचा जेवण जास्त करून बनवलं जातं. तुम्हाला जर नाही शक्य झालं नुसती खीर जरी बनवली तरी चालते किंवा नुसतं मसाला दूध वगैरे बनवलं तरीसुद्धा चालतं. आणि भेटवस्तू देण्यामध्ये मग तुमच्या इच्छेनं तुम्हाला जर एखादा रुमाल, आता मग लहान कन्या असते त्यामुळे त्यांच्या असं टिकल्या असतील, क्लिपा असतील असं किंवा मुलींचे लहान पर्स वगैरे जे तुम्हाला शक्य आहे, जे तुम्हाला भेटेल त्या दिवशी ते तुम्ही देऊ शकता. एखादा गजरा वगैरे. आणि एखादं फळ मात्र द्यायला विसरायचं नाही. आणि दक्षिणा तुमच्या इच्छेनं मग तुम्हाला जे काय द्यायचे आहे ती तुम्ही देऊ शकता. त्यावरती 1 रुपया ठेवायला मात्र विसरायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं कन्याला इथं आपल्याला अगदी मनापासून नमस्कार करायचा आहे. साक्षात देवीच्याच चरणी आपण मस्तक ठेवतो असं आपल्याला समजून नतमस्तक व्हायचं आहे. तर ह्या नवरात्रीच्या 9 दिवसाच्या काळामध्ये तुम्ही अशा पद्धतीने कन्यापूजन घरामध्ये जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं घरी एखादी कन्या बोलावून करू शकता. नंतर जे काही तुम्ही जेवणासाठी बनवलेलं आहे प्रसाद म्हणून तर तो देवीला दाखवायचा आहे आधी. आणि मग आपल्याला इथं सगळ्या देवी स्वरूप ज्या कन्या आहे तर त्यांना तो प्रसाद द्यायचा आहे किंवा जेवू घालायचा आहे आपल्याला अगदी मनोभावे. आणि नंतर त्यांना जेवू घातल्यानंतर तुम्ही त्यांना दक्षिणा देऊ शकता जे काही तुमच्या इच्छेनं. त्यावरती फक्त 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये, 101 रुपये तुम्हाला जसं शक्य आहे आपल्या परिस्थितीनुसार किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जशी द्यायची आहे तशी तुम्ही दक्षिणा देऊ शकता. आणि ह्या नवरात्रीच्या 9 दिवसात कन्यापूजनचं जे फळ आहे ते तुम्ही घेऊ शकता. आता यासोबत बऱ्याच ठिकाणी एक 7 कन्या बोलवल्या तरी त्यासोबत एक लहान मुलगा बोलवला जातो. तर बटूक भैरव म्हणून त्याचीसुद्धा पूजा केली जाते. तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर त्याचीसुद्धा पूजा करू शकता. आणि कन्या शक्यतो 2 ते 10 वर्षाच्या पर्यंतच्या असाव्या असं मानलं जातं. अगदीच लहान असतील तर मग त्यांना काही कळत नाही. मग आपण काय बनवलेलं असेल ते पण खाता येत नाही. त्यामुळे शक्यतो 2 ते 10 वर्षापर्यंतची कन्या असावी असं सांगितलं जातं. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नवरात्रीत कन्यापूजन करू शकता. श्री स्वामी समर्थ.